और सज्जनों नमस्ते। रसिकांनो चला करूया सुरुवात सुंदर राजयोग प्राणायाम प्रसारणच्या सुंदर सुविचारांना। कृती करण्याची वेळ आता आली आहे। आपल्याकडे संसाधने आहेत, आपल्याकडे योजना आहे आणि एकत्र मिळून आपण हे ध्येय साध्य करू। गंगेचं पाणी कितीही जरी चिखलामधून वाहत असलं तरी ते पाणी कधीही अपवित्र होत नाही महाराज। त्याचप्रमाणे जीवन जगत असताना ज्या माणसाचं कर्म चांगलं आहे, ज्या माणसाचा विचार चांगला आहे आणि ज्या माणसाचा स्वभाव चांगला आहे ना, त्या माणसाला जगाने कितीही नावं ठेवू द्या, त्या माणसाच्या जगण्यातली सुंदरता काही केल्याने कधीच कमी होत नाही। ही गोष्ट खरी आहे बघा। माझा एक स्वभाव आहे, मला मोठेपणा कधी दाखवता येत नाही आणि साधेपणा कधी लपवता आला नाही। हीच माझी खरी ओळख आहे बरं का। लोक कौतुक करणारी फार कमी आहेत या जगात। कौतुक करणारी माणसं फार कमी आहेत आणि निंदा करणारी माणसं जास्त आहेत। तरी एका निंदा केली तर दुसऱ्यानी स्तुती करायची। तुम्हाला खरं सांगू का, स्तुती करण्याची जागा भगवंताच्या चरणाजवळ आहे। म्हणून स्तुती करणारी माणसं, इतरांना चांगलं म्हणणारी माणसं, इतरांच्या समाधानात समाधान मानणारी माणसं, तुम्हाला सांगतो आयुष्यात त्यांना काहीच कमी नाही पडत। पण जी माणसं इतरांच्या दुःखात उभी राहतात ना, परमेश्वर त्यांचं दुःख पहिलं हलकं करतो। आणि जी माणसं इतरांच्या वाटोळ्यावर डोळा ठेवून येत, त्यांचं वाटोळी पहिलंच होतं। मी कुणासाठी माझे विचार आणि माझा स्वभाव बदलू शकत नाही। खोटेपणा दाखवून माणसं जोडण्यापेक्षा खरं वागून ती दुरावलेली मला चालतात। ज्यांनी मला समजून घेतलंय त्यांच्यासाठी मी जसा आहे तसा भारीच आहे। ज्या लोकांनी गैरसमज करून मला दूर केलं त्यांना समजावण्याची गरज मला वाटत नाही। चे प्रसारण ऐकल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा, लाईक करा। थँक्यू।